मागच्या वेळेला आपण पृथ्वी तत्वाबद्दल बघत होतो आणि पृथ्वी तत्वामध्ये आपण मातीचा उपचार कसा घेतला जातो ते आपण बघत होतो. तर त्याच्यासाठी आपण माती कशी बनवतात ते पण आपण बघितलं. अ, माती कशी घ्यायची तर आपण जमिनीच्या खाली आपण बघितलं की जमिनीच्या खालच्या थरामधली माती घ्यायची. 2 फूट खाली खड्डा खणून आपण ती माती घ्यायची, त्याची साफ करायची. त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून ती 4 तास भिजवत ठेवायची. लोण्याच्या गोळ्या एवढी ती आपल्याला मऊ करायची आहे. आणि त्याच्यानंतर ती माती आपण स्टेनलेस स्टीलच्या भांड्यामध्ये म्हणजे मिक्स करताना हाताने मिक्स करायची नाहीये, चमचा वापरायचा आहे लाकडाचा किंवा जे स्टीलचा वगैरे. आणि त्याच्यानंतर आपण अ, तो मडपॅक बनवतो तो कसा बनवायचा तेही बघितलं की जाड कापडावरती आपण 1 इंच जाड असा ओला चिखल पसरवायचा आहे आणि त्याची लांबी रुंदी थोडी जास्त ठेवायची. आणि ते कापड आपण उलट आपण असं याच्यावरती जिथे बाधित भाग आहे म्हणजे जिथे प्रॉब्लेम आहे तिथे आपण थेट संपर्कामध्ये येईल अशा प्रकारे ठेवायचा आहे. त्याचा कालावधी पण आपण बघितला. त्याच्यानंतर आता कुठे केव्हा नाही करायचं हे पण आपण जे अ, चा भाग आपण बघतोय की पुढील प्रकरणांमध्ये मध्ये कोल्ड मडपॅक 3 ते 4 वेळा लावायचा. प्रत्येक वेळी ताजे मडपॅक वापरायचे आणि प्रत्येक वेळेचा कालावधी 15 मिनिटं असायला पाहिजे. जास्त ताप येणे, आगीने जळणे किंवा शरीराच्या कुठल्याही भागाला जळजळ होणं किंवा उंचुचावणं, विषारी म्हणजे काही गोष्टी आहेत तर त्या बाहेर काढण्यासाठी. नंतर लघवीची समस्या असेल तर मग खबरदारी काय घ्यायची हे आपण बघितलं होतं की पेल्विक भाग म्हणजे कमरेचा भाग आहे किंवा छातीचा भाग किंवा पाठीवरती मडपॅक लावायचा असेल तर जेवणाच्या आधी 2 तास किंवा जेवणानंतर 3 तासांनी लावायचंय. शरीराच्या इतर कोणत्याही भागावर मडपॅक जेवणाच्या 1 तास आधी किंवा जेवणानंतर 1 तास लावता येतो. तर आधी जे सांगितले त्याच्यामध्ये 3 तासचं अंतर पाहिजे. आणि आपण आधी बघितलं की एकदा वापरलेली माती वापरायची नाही असं सांगितलं जातं. पण महात्मा गांधीजींनी काय म्हटलंय तेही आपण बघितलं की उन्हामध्ये किंवा विस्तवावरती ती थोडीशी भाजल्यासारखी माती हे करायची की आणि मग ती चाळणीने चाळली तर ती पुन्हा वापरता येते. अ, आणि अशा प्रकारचं त्यांनी पोटीस बांधलं तर ते काही म्हणजे सक्सेसफुल झालं एव्हरी टाइम असं म्हटलंय. आता थरथरणाऱ्या तापाच्या बाबतीमध्ये मडपॅक देऊ नये म्हणजे ज्याला शिवरिंग होत असेल, अंगाची तापाने थरथर थरथर होत असेल, जे ज्यावेळेला मलेरियाला होतं बघा की अंग सारखं उडायला लागतं, तापाने माणूस एकदम थरथरायला लागतो, तर अशा वेळेला मडपॅक कधी द्यायचा नाहीये. त्याऐवजी रुग्णाला गरम पाणी द्यायचंय आणि साध्या पाण्याचा एनिमा द्यायचंय. तर हे आपण बघितलं होतं. तर थंड आणि गरम मडपॅक. आता थंड आणि गरम मडपॅक याच्यामध्ये म्हणजे काय असतं, की जेव्हा-जेव्हा आपण मडपॅक एखाद्या ठिकाणी लावतो, तर लोकरीच्या भागाने म्हणजे जो भाग आहे, तो लोकरीच्या भागाने जर तुम्ही झाकला मडपॅक लावल्यानंतर, तर त्याला गरम मडपॅक असं म्हटलं जातं. हं. लोकरीच्या कापडाने झाकलेले मडपॅक शरीरातली अंतर्गत उष्णता शोषून घेतल्यानंतर काही वेळेला ते कोरडं पडतं. आणि आता ज्यावेळेला मडपॅक आहे तुम्ही लावलाय आणि वर लोकरीचं नाही कापड लावलंय, तर ते उघडं ठेवलंय किंवा पातळ ओलं एकदम पातळ ओल्या फडक्याने झाकलं जातं, तेव्हा त्याला थंड मडपॅक असं म्हटलं जातं. आता चिखल स्नान हे एका रूममध्ये क्युबिकल म्हणजे एक अशी रूम त्यांनी तयार केलेली असते, तर त्याच्यामध्ये दिलं जातं आणि ती वरून छत म्हणजे ओपन असते. तिथून की जिथून तुम्हाला सूर्यप्रकाश येईल अशा प्रकारे ती ओपन असते आणि मडबाचा कालावधी 45 ते 60 मिनिटे असतो. बसलेल्या किंवा पडलेल्या स्थितीत रुग्णाला चिखल लावला जाऊ शकतो. ते डोळे, कान आणि नाकाची छिद्रे वगळता प्रत्येक भागाला लावावे. आता इथे नॉर्मली आपण सुद्धा गेलो म्हणजे आता हे अगदी रुग्णाच्या बाबतीत सांगितलंय, की दुसरे येऊन त्याला मडपॅक लावणार आहे. पण आपल्यासारखी निरोगी लोकं सुद्धा समजा गेली आपण निसर्गोपचार केंद्रामध्ये, तर मोठ्या टबमध्ये एका माणसाला पूर्ण लागेल एवढं चिखल बनवलेला असतो आणि आपण पूर्ण अंगाला चिखल लावायचा असतो. जसं त्यांनी सांगितलंय, की नाकाची भोकं, डोळं आणि कान एवढं सोडून बाकी केस पासून सगळं पूर्ण अंगाला चिखल लावायचा असतो आणि सकाळचं कोवळं ऊन असतं.
तर त्या कोवळ्या उन्हामध्ये, की वारं नको अंगाला लागायला, त्या कोवळ्या उन्हामध्ये आपण म्हणजे सकाळी लावलं तर जास्त चांगलं पडतं. लावलं तर. आणि मग त्याच्यानंतर मग ते एक म्हणजे 45 ते 1 तास असं साधारण ठेवलं अंगावरती, की नंतर फक्त ते धुवून काढायचंय. त्याला साबण नाही लावायचंय, काही नाही लावायचंय. हाताने म्हणजे ओलं करायचंय आणि हाताने जस्ट थोडं-थोडं गोल-गोल करून ते स्वच्छ धुवून काढायचंय. पूर्ण आपली आपण म्हणतो ना, की नवीन त्वचा आपल्याला आल्यासारखं वाटतं. वरची सगळी डेड स्किन असते ती सगळी निघून जाते. आतले जे सगळे विषद्रव्य आपले स्किनच्या खाली साठलेले असतात ते सगळे खेचले जातात आणि त्यामुळे त्वचा एकदम आपण म्हणू ना गोरं झाल्यासारखं वाटतं आपल्यालाच आणि आतून एकदम फ्रेश वाटायला लागतं. ज्यावेळेला आपण स्नान घेऊन आपण नंतर बाहेर आल्यावर केसांना चकाकी येते. म्हणजे कोंडा-बिंडा असेल केसांमधला तो निघून जातो. नॅचरली केस चमकायला लागतात. अ, अ, चिखल स्नान घेतल्यानंतर. आता याचे फायदे काय आहेत तर मडबात परिघापर्यंत मोठ्या प्रमाणात रक्त वाहून रक्ताभिसरण प्रणालीला चैतन्य देते. मी म्हटलं ना, की कातडी आपल्याला एकदम गोरी आणि एकदम नवीन झाल्यासारखी वाटते. कारण का पूर्ण शरीरामध्ये रक्ताभिसरण होतं. पूर्ण शरीराला आपण लावतो अ, तो चिखल त्याच्यामुळे. आणि म्हणून मडबाट टिश्यूज साफ आणि मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे. आता टिश्यूज म्हणजे ऊती आपण बघितलं, की पेशींचा समूह त्याला टिश्यूज म्हणतात. तर आपल्या शरीरातले टिश्यूज असतात तर ते पूर्ण साफ-सफाई केली जाते आणि ते स्ट्रेंथनिंग मजबूत केले जातात. जे त्वचेचे विकार आहेत त्याच्यावरती जास्त हे उपयोगाला येतं. सोरायसिस, ल्युकोडर्मा म्हणजे कातडी पांढरी होणं किंवा त्वचेचे सर्व इतर रोग आहेत, कुष्ठरोग किंवा अर्टिकारिया इत्यादीसाठी उपयुक्त आहे. आता हे करताना सावधगिरी काय बरं बाळगायची? तर आपण हा जो मड अंगाला लावलेला आहे, चिखल लावलेला आहे, तर त्याला साबण वापरायचा नाही. साधं पाणी वापरायचंय. आपल्याला शहरातल्या लोकांना साबण लावल्याशिवाय अंघोळ केली असं वाटत नाही. बरेच जण ते करतात आणि नंतर साबण आहे का म्हणून विचारतात. पण तिथे काहीही ठेवलेलं नसतं तुमच्यासाठी. फक्त साधं पाणी शॉवर लावलेले असतात आणि आपण फक्त ते धुवून घ्यायचं असतं. आणि अगदीच काहींना आवश्यक असेल तर लिंबाचा रस वापरा हे असं एका ठिकाणी दिलंय, पण बऱ्याच ठिकाणी तसंही काही नसतं. साध्या पाण्याने स्वच्छ धुवायला सांगतात ते. जेवण घेण्याच्या 2 तास आधी किंवा जेवण घेतल्यानंतर 3 तासांनी मळभात घ्यायचा. म्हणजे आधी जसं आपण सांगितलंय तशाच प्रकारे आहे. कारण जेवणाच्या अ, नंतर आपला पूर्ण रक्तप्रवाह पोटाकडे जात असतो आणि म्हणून जेवणाच्या नंतर 3 तासांनी घ्यायचंय आणि जेवणाच्या आधी 2 तास त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे इथपर्यंत कळलेलं आहे तुम्हाला. आपण मातीपट्टी बघितली, त्याच्यानंतर चिखल स्नान बघितलं. हे कळलंय ना तुम्हाला कसं करतात आणि काय वगैरे? हं. आता पुढचं बघूया, की खड्ड्यात पुरणं. हं. तुम्ही असं कधी कोकणामध्ये किंवा समुद्रकिनारी जी लोकं असतात ना, तर ते असं पाय ज्यांचे वीक असतात ना, अशा मुलांना काय करतात माहितीये का? खड्ड्यामध्ये त्यांचे पाय कमरेपर्यंतचा भाग आहे ना, खड्ड्यामध्ये पुरतात. ऐकलंय का कधी असं तुम्ही? मॅडम मी असं पाहिलंय, की एका मुलाचे पाय अपंग होते आणि मग त्याच्या बाबांनी त्याला ते मेंढ्यांचं खत जे असतं, हं. त्या मध्ये पुरलं होतं बरो कमरेपर्यंत. बरोबर आहे. मेंढ्यांचं हे खत असतं ते पण औषधी असतं असं म्हटलं जातं. म्हणजे अ, पण म्हणजे त्याच्याबद्दल मला जास्त माहिती नाहीये. पण हे जे वाळूमध्ये पुरतात हे मात्र मी बघितलंय आणि माहिती आहे म्हणजे की बरेच कोकणामध्ये हे असे प्रयोग खूप केले जातात, की ज्यांचे वीक पाय आहेत, तर ते त्यांना तिथे मजबूत करण्यासाठी अशा प्रकारे केलं जातं. तर हा खड्ड्यात पूर्ण आपण आपण एक एक मातीचा गुणधर्म बघितला होता, की विष शोषून घेणं, बरोबर? तर तो सुद्धा इथे खड्ड्यात पुरण्याचा जो भाग आहे, म्हणजे सर्पदंश झाला वगैरे आपण आता पुढे बघणार आहोत, की अशा वेळेला पण उपयोगाला येतं. किंवा इतर जे सगळे विकार आहेत ना, त्याच्यासाठी पण आहे. सांधेदुखी किंवा हे सगळं त्याच्यामध्ये. आता जसं मातीला आपण बघितलं, की त्वचेत म्हणजे चिखल स्नान घेतो त्यावेळेला जे फायदे होतात ते तर सगळेच खड्ड्यात पुरल्याने होतातच. शिवाय ही मजबूती आहे, तर ही त्याच्यामुळे येते. हं. आता ते कसं आपण बघूया. हा आणखी एक प्रकारचा मडबात आहे, जिथे रुग्णाला अक्षरशः चिखलाने भरलेल्या खड्ड्यात गाडले जाते. ॲडॉल्फ जस्ट
हे जर्मन निसर्गोपचारक आहे, तर त्यांना हे खड्ड्यात पूर्ण हे जो प्रकार आहे तो खूप प्रभावी वाटला. तर त्यांनी काय सांगितलं, तर याची पूर्वस्थिती आणि कालावधी काय असतो ते आपण बघणार आहोत. की रुग्णाला 3 फूट व्यासाच्या आणि 7 फूट खोलीच्या खड्ड्यामध्ये नग्न उभे राहू द्या. म्हणजे साधारण माणसाच्या आजूबाजूला जागा राहील अशी, आणि तो खोल पुरल्यानंतर जेवढी माणसाला जागा आहे एवढं त्याच्यामध्ये त्याला उभं राहू द्यायचंय. खड्डा हळूहळू मऊ चिखलाने भरायचा, जेणेकरून रुग्ण पूर्णपणे चिखलाने झाकून जाईल. कानाची छिद्रे कापसाने भरा. डोळे, तोंड, नाकाची छिद्रे वगळता सर्वत्र डोक्यावर आणि चेहऱ्यावर चिखल लावायचा. रुग्णाच्या प्रकृतीनुसार रुग्णाला 15 मिनिटे ते 30 मिनिटे खड्ड्यात ठेवता येतील. त्यानंतर रुग्णाला सूर्य स्नान करू द्यायचंय. म्हणजे एकदा ते खड्ड्यातनं काढल्यानंतर म्हणजे ते तिथे सूर्यस्नान आपण खड्ड्यात पुरलंय, तर त्यावेळेला मी मगाशी जसं म्हटलं, की ज्या वेळेला चिखल स्नान घेतात, तर त्या रूमला सुद्धा वरून ओपन असतं, की जिथून सूर्याचा प्रकाश येतो. हं. तर तसंच इथे तो खड्ड्यात पुरलेला आहे आणि सूर्याचा प्रकाश येत आहे, पण ही कोवळी उन्हं असली पाहिजे. हं. आणि त्याच्यानंतर मग काय, तर किंवा थंड अंघोळीनंतर उबदार रुग्णावरती जाऊ द्यायचं. म्हणजे अंघोळ झाल्यानंतर सुद्धा तुम्ही सूर्यस्नान घेऊ शकता किंवा परत आणखी अंघोळीनंतर सुद्धा तुम्ही उबदार याच्यावरती झोपायचंय अंथरुणावरती. कारण का कधी-कधी नाहीतर शिवरिंग पण होतं काही-काही जणांना. हं. सर्पदंश झाल्यानंतर रुग्णाला चिखलाने विष पूर्णपणे शोषेपर्यंत खड्ड्यातच राहू द्यावं. म्हणजे जर सर्पदंश झालाय आणि जर तुम्ही ही प्रक्रिया करत असाल, तर ते विष त्याचं चिखलाने पूर्ण शोषेपर्यंत त्याच्यात राहू द्यायचंय. जर चिखलातून विषारी वास येऊ लागला, म्हणजे त्या चिखलाचा वास यायला लागतो, तर रुग्णाला दुसऱ्या खड्ड्यामध्ये हलवायचंय. साधारणपणे सापाचे विष पूर्णपणे शोषण्यासाठी चिखलामध्ये 24 तास लागतात. हं. असं सांगितलं जातं. आता याचे फायदे काय आहेत? तर सांधेदुखी, त्वचा विकार, डोकेदुखी, बद्धकोष्ठता, सर्पदंश इत्यादींवरती फायदेशीर आहे. म्हणजे आपण चिखल स्नान बघितलं, मडपॅक बघितलं, खड्ड्यामध्ये पूर्ण आपण ते बघितलं. आता मड कॉम्प्रेस 4 फूट बाय 8 फूट वूलन ब्लँकेटवर, म्हणजे लोकरीचं ब्लँकेट आहे तर ते पसरवायचं. हं. ब्लँकेटला तेलाच्या कापडाने, म्हणजे मेणकापड, तेलाचं नाही, म्हणजे मेणकापड आपण ज्याला म्हणतो ना, आपला मेणकापड माहितीये ना, म्हणजे असं रबराचं असतं, ते आपण पेशंटच्या खाली टाकतो बघा, पेशंटच्या खाली टाकतो ते मेणकापड, त्याच्याने झाकून टाकायचे आणि रेक्झिन. हा. अरे रेक्झिन सारखं रबरी सारखं ते असतं ते असं. तर आणि नंतर पांढरी चादर घाला. आता बेडशीटच्या मध्यभागी 1.5 फूट बाय 5 फूट भागावरती 2 इंच जाड मऊ चिखल पसरवा. म्हणजे ऍक्च्युअली काय, ब्लँकेट वरती कापड टाकायचे आणि त्याच्यावरती चिखल पसरवायचा. 2 इंच, आणि त्याच्यावरती त्या रुग्णाला झोपायचंय. आणि रुग्णाला बेडशीटच्या बाहेर उशीवर हात ठेवून मातीच्या चादरीवरती झोपू द्या. म्हणजे पूर्ण तो हात बाहेर ठेवेल आणि तो त्याच्यावरती झोपणार आहे. रुग्णाचे उर्वरित संपूर्ण शरीर 2 फूट जाड मऊ मातीने झाकून टाका. म्हणजे परत चिखल टाकायचं. त्याच्यानंतर रुग्णाला बेडशीट ब्लँकेटने गुंडाळा. डोके वगळता संपूर्ण शरीर झाकून टाका. 1 ते 3 तासानंतर, रुग्णाच्या आरामावर ते अवलंबून आहे, 1 ते 3 तास किती ते वेळ ते, थंड पाण्याने चिखल धुवून रुग्णाला सूर्यस्नान करू द्या. ऍक्च्युअली ना अशी त्याची मळकटी केली जाते. हे शरीरातील जळजळ कमी करतं, लठ्ठपणा कमी करतं, अर्धांगवायू, अपचन, नर्व्हस विकनेस इत्यादींमध्ये उपयुक्त आहे. सावधगिरी, गर्भधारणेशी संबंधित समस्यांमध्ये मडपॅक लावताना अत्यंत काळजी घेतली पाहिजे. जर काही रुग्ण येऊन असंख्य समस्या सांगत असतील किंवा काही रुग्ण इतका अशक्त असेल की तो कोणत्याही प्रकारची आंघोळ करू शकत नसेल, तर ओटीपोटाच्या भागावर मडपॅक लावा आणि त्याला नंतर एनिमा द्यावा.
ते हळूहळू चैतन्य शक्तीला पुनरुज्जीवित करेल. एकदा चैतन्य शक्ती पुन्हा जिवंत झाली की योग्य उपचार जाऊ शकतो. म्हणजे जर एखादी व्यक्ती खूप अशक्त असेल आणि मला हे झालंय, मला ते झालंय सांगत असेल आणि अ, पण म्हणजे तो कुठलेही उपचार घेण्याची त्याची अ, शारीरिक क्षमता नसेल असं जर आपल्याला वाटलं तर काय केलं जातं, तर ओटीपोटाचा जो भाग आहे त्याच्यावरती मडपॅक लावला जातो आणि एनिमा देतात. एनिमा दिला की तुमचं पोट साफ होतं. बरोबर? आणि ॲक्चुअली कुठलेही जर आपण विकार बघितले तर सगळे पोटातूनच आहे. तुमचं डायजेशन आधी नीट होत नाही आणि मग त्याच्यानंतर पुढच्या सगळ्याच सिस्टमवरती त्याचा दुष्परिणाम दिसायला लागतो. तुम्ही जर आयुर्वेदिक डॉक्टरकडे आपल्यामध्ये कोण आहे का आयुर्वेदिक डॉक्टर? नाही. आयुर्वेदिक डॉक्टरकडे जर गेलात तर डॉक्टर किंवा इतरही डॉक्टर तुमची जीभ कशी आहे बघतात आधी. की नाही? जीभ कशी आहे बघतात. का बरं जीभ कशी आहे बघतात? का बघतात? का बघत पित्त असतील? पित्त झालंय का? नाही. जिभेवर पांढरा थर आले का हे पाहतात. मग त्याच्यावरून काय कळतं? बरोबर आहे. हा. जिभेवरती पांढरा थर आला की नाही. सुवर्णाताई तुम्ही म्यूट आहात. अनेकदा पाहतात, परंतु मला असं वाटतं की ते बहुतेक त्रिदोष कसे आहेत हे नाही. पाहण्यासाठी. ऍक्च्युअली पहिली गोष्ट डॉक्टरांकडे गेलं तर आयुर्वेदिक डॉक्टर तुमची शौचास साफ होते की नाही हा पहिला प्रश्न असतो त्यांचा. आणि ते तुमच्या जिभेवरून कळतं. जर तुमचं पोट साफ नसेल तर जीभ पांढरी असते. हा. आलं लक्षात? तुमच्या तोंडाला वास येतो, जीभ पांढरी असते आणि त्याच्यामुळे त्यांना कळतं. म्हणजे आता तुम्ही काहीतरी खाल्लं आणि पांढरी झाली हा भाग वेगळा आहे. पण नॅचरली तुमची जीभ पांढरी असते. तुम्हालाही कधी बघा तुम्ही आजारी असाल ना तर तुमच्या जिभेवरती थर येतो. पोट साफ नसतं आपलं आणि तोंडाला एक प्रकारचा वेगळा वास येतो. तर ते पोट साफ आहे की नाही ते बघतात. कारण का पोट साफ असेल तर मग इतरही गोष्टी तुमच्या व्यवस्थित असतात. हं? तर तसं आहे म्हणजे काही काही गोष्टी आपण ऑब्झर्वेशन करतो ना तर ते आपल्याला नाही कळलं तर आपण विचारायचं डॉक्टरांना हे असं का बरं तुम्ही करता. तर ठीक आहे म्हणजे इथे एनिमा तुम्ही दिला तर काय होतं की इथे आपण नॅचरोपॅथीमध्ये काय आहे तुम्ही रोगाचं नाव नसतं हो की नाही. तर तुमची चैतन्य शक्ती तुमची जागृत होते आणि मग एकदा तुम्हाला बरं वाटायला लागलं की मग त्याच्यानंतर त्याच्या शारीरिक क्षमतेनुसार इतर उपचार दिले जातात. आता मडपॅक मध्ये शरीराच्या आत खोलवर टोचलेल्या सुई किंवा लाकडी बांबूच्या तुकड्यांसारख्या बाहेरील वस्तू बाहेर काढण्याची अद्भुत शक्ती असते. मडपॅक एकदर 2 तासानंतर 2-3 वेळा लावायचा आहे. आता म्हणजे काय की आपण एखाद्या जखम झाली तर आपण म्हणजे काहीतरी पायामध्ये आपल्या बांबूचं तूस गेलंय किंवा काहीतरी गेलंय तर आपण कसं करतो सुईनी ते बाहेर काढतो. हो की नाही? जे ते टोकदार असतं पण ते टोकदार गोष्टीनेच आपण बाहेर काढतो. तर ही जी गोष्ट आहे ना तसंच मातीचं आहे. की मडपॅक काय करतं की ते तसं काढण्याची क्रिया आपल्या शरीरातून ह्या नको असलेल्या गोष्टी काढण्याची क्रिया आहे ना अशा प्रकारे करतो. की त्यात अनावश्यक गोष्टी आहेत ज्या शरीरात तर त्या म्हणजे अशा प्रकारे ही एक अद्भुत शक्ती त्या मातीमध्ये असते असं म्हटलं जातं आणि हा मडपॅक आहे तर तो दर 1 तासानंतर असा 2-3 वेळा तुम्ही लावला तर म्हणजे जशी गरज आहे त्याच्यानुसार तर तुम्हाला फायदेशीर ठरते. आता हे सगळ्यांना समजलेलं आहे का? इथे आपलं माती चिकित्सा संपलेली आहे. हे समजलेलं आहे का सगळ्यांना? हो मॅडम. आता म्हणजे उपवास बघितलं त्याच्यानंतर माती चिकित्सा बघितली. हम्म. म्हणजे
माती उपचार, माती लेप, त्याच्यामध्ये म्हणजे मातीचे उपचार कोणत्या पद्धतीने केले जातात? 2 पद्धतीने. मातीचा लेप आपण लावतो तो. मातीचा लेप मध्ये आपण स्थानिक लेप म्हणजे जिथे प्रॉब्लेम आहे तिथे आपण लावतो आणि शिवाय सगळ्या अंगाला आपण लावतो सर्वांग लेप, बरोबर? चिखल स्नान वगैरे आपण बघितलं की नाही? तुम्ही आता म्हणालात ना की जे काटा वगैरे टोचला यासारख्या याला जर मड पॅक लावला तर तो बाहेर येतो. मग मला हे विचारायचंय की नाही नाही, तशी क्रिया होते. म्हणजे आपण कसं ते काढतो ना, तर हे कसं काट्याने काढतो ना आपण शरीरातलं, तशा प्रकारे उपमा दिली आहे ही, की तशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये जे काही पदार्थ आहे तर ते काढून घेण्याचं, शोषून घेण्याचं काम, तशी शक्ती त्याच्यामध्ये असते. अच्छा, समजलं. आणि असं काही गेलं ना तरी ते बाहेर येतं. म्हणजे माती लावली ना ती सुकते ना, तर जरी काही तूस वगैरे गेलं ना तरी ते माती पॅक तुम्ही लावला ना तरी त्या माती बरोबर येतं बाहेर बऱ्याच वेळ. आता ते किती खोलवर गेले त्याच्यावरही अवलंबून असतं, पण वरच्या थरावरती असेल ना तरी आणि खरोखर माती पॅक तुम्ही लावलं तरी येतं. बरं, मग या अनुषंगाने तुम्ही काय विचारत होता? ते कुरूपावरती हे माती लेप लावलं तर फायदा होईल का, असं मी विचारत होते. रूपावरती कल्पना नाही, लावून बघा. अच्छा. रूपावरती कल्पना नाही. आता सर्वसाधारण आता माती उपचाराचे फायदे मी तुम्हाला याच्यातून सांगते एका पाठोपाठ एक. म्हणजे आता आपण सगळीकडे असे वेगळे वेगळे बघितले की नाही, तर अशक्तपणा किंवा मानसिक व्याधीसाठी उपयुक्त आहे. कांजण्या, सर्दीचा ज्वर कमी होतो. सूज किंवा गाऊट या विकारांवर उपयुक्त आहे. गाऊट म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? नाही. गाऊट म्हणजे काय, की सांध्यांच्या म्हणजे तुमच्या शरीरातलं प्रोटीन वाढलं तर मग ते तुम्हाला सांध्यांच्या ठिकाणी ते साठतं आणि सांध्यांच्या ठिकाणी सूज येते. आणि मग ते बऱ्याच वेळेला पायाच्या ठिकाणी म्हणजे पायाची बोटं किंवा बुटा अशा ठिकाणी सुरुवातीला ते दिसतं, गाऊट, सूज येते त्या ठिकाणी, त्याला गाऊट म्हटलं जातं आणि खूप दुखतं. म्हणजे युरिक ऍसिड वाढतं शरीरातलं आणि मग ते होतं. म्हणजे युरिन टेस्ट केल्यानंतर तुम्हाला कळतं ते. संधिवात, पोटाचे विकार, मूत्रपिंड, यकृताचे विकार, घटसर्प, डोकेदुखी, अंगदुखी इत्यादी विकार मातीच्या लेपाने बरे होतात. अंगातील उष्णता जी आहे तर ती कमी करण्यासाठी तसेच टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी माती लेपन हे उपचार प्रभावी व गुणकारी आहे. त्वचेची कांती, रक्ताभिसरण, त्वचा पेशीचे आरोग्य सुधारण्यासाठी माती उपचार लाभदायी आहे. त्वचेचे व्रण नाहीसे होतात, ऍक्च्युली नाहीसे होतात पेक्षा कमी होतात आपण म्हटलं तरी चालेल. त्या पांढरे डाग, कुष्ठरोग हेही माती स्नानाने बरे होतात. माती स्नान सौंदर्य चिकित्सेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. ताप, मलावरोध, जुलाब, हर्निया, मासिक पाळीची अनियमितता इत्यादी व्याधींवरती माती प्रयोग लाभदायक ठरतो. शरीरातली उष्णता शोषून घेणे, अवयवांमधली वेदना कमी करणे तसेच त्वचेचे विकारही मातीने बरे होतात. रक्तप्रवाह सुधारण्यासाठी त्वचा तेजस्वी होऊन सौंदर्य वृद्धी होते. पोटातील बिघाडांवर सुद्धा मातीचा लेप दिला जातो. एक्झिमा, सोरायसिस, त्वचादाह, पुरळ इत्यादी त्वचेच्या विकारांवर माती लेप उत्तम उपाय आहे. तर एक्झिमा आणि सोरायसिस माहितीये काय आहे? सोरायसिस म्हणजे खाजवण्याचा प्रकार. तो खाज येते कुठे होतो तो? कुठे होऊ शकतो, डोक्यात, हाताला, या बरोबर. ठिकाणी कुठेही. डोक्यामध्ये नॉर्मली हाडांचे जॉईंट्स असतात ना तिथे पहिले सोरायसिस दिसायला लागतो. म्हणजे डोक्यातही होतो पण म्हणजे असं गुडघ्यांवरती. काय म्हणताय?
पायांवरती जास्त प्रमाणात घोट्यावरती वगैरे असेच दिसतात सोयरासिस. सांध्यांवरती जास्त होतो, म्हणजे जॉईंट्स असतात ना, जॉईंट्स वरती तो जास्त दिसतो आणि मग पांढरे पांढरे हळूहळू ते म्हणजे त्वचेच्या खपल्या निघाल्या, म्हणजे काय म्हणूया, पांढरं पांढरं त्वचेची अशी हे निघते आणि खाज येते आणि मग तो वाढत जातो. एक्झिमा म्हणजे काय मॅडम? एक्झिमा सुद्धा दोन प्रकारचा असतो. एक ड्राय एक्झिमा असतो, तो पण म्हणजे खाजच सुटते त्याच्याने. एक आणि उझिंग एक्झिमा म्हणजे त्याच्यातून पांढरं पाणी येतं आणि मग ते दुसरीकडे लागलं की परत ते तसं येतं. तो पण एक त्वचेचाच विकार आहे तो. आणि म्हणजे ड्राय अंगाला दुःख होणे का? अंगाला सगळ्या अंगाला दुःख होणे. फोड नाही होत, खाज येते त्या ठिकाणी, खाज येते. आता हे सोरायसिस मध्ये पांढरे पांढरे डाग पडायला लागतात नंतर आणि मग हे होता. तसाच हा वेगळा प्रकार आहे याचा एक्झिमा. तो पण म्हणजे बरा होत नाही. बरेच हे सोरायसिस एक्झिमा हे खूप काळ घेणारे असतात आणि म्हणजे बरं व्हायला पण खूप वेळ घेतात आणि बऱ्याच वेळेला मानसिक त्रास होत असतील तर ते तेव्हा त्या लोकांना ते जास्त होतात, म्हणजे असं दिसून आलंय म्हणजे या गोष्टी. इंसुदंश झाल्यास मातीचा लेप लावतात. दक्षता आपण बघितली, एकदा वापरलेली माती फेकून द्यायची, पण महात्मा गांधींनी काय म्हणले ते पण आपण सांगू शकतो. माती स्नान करताना थंडी वाजणार नाही याची काळजी घ्यावी. वर उल्लेख केल्याप्रमाणेच माती उपचारासाठी वापरायची, अति चिकट माती वापरायची नाहीये. ते मोरून आधी आपण बघितलं तशा प्रकारची माती वापरायची. तर इथे आपलं माती उपचार संपलेला आहे. सर थोड्या वेळ शेअरिंग स्टॉप करतो. स्टॉप करता येईल. वायू तत्व, वायू तत्वाबद्दल काय सांगाल? हम्म, वायू तत्व आपल्याला त्याची देवता कोण आहे? वायूची हनुमान, हो की नाही? किंवा दत्तरूप असं. वायूचा आता आपण वायू तत्वाचा उपयोग आपण कशा स्वरूपात करून घेतला जातो, तर ध्वनीच्या स्वरूपामध्ये करून घेतला जातो. तर हवेची आपण जर बघितलं तर हवेची गुणधर्म मुख्य वैशिष्ट्य काय आहेत? वायू तत्वाबद्दल काय बरं सांगाल तुम्ही? तुम्हाला काय माहितीये वायू तत्वाबद्दल? आपण वारा, हवा, काय सांगाल? हवेचा वापर आपण कसा करून घेऊ शकतो? आपण थेरपी बघतोय, हो की नाही? म्हणजे त्वचा उजळण्यासाठी पण हवेचा वापर करता येऊ शकतो. पण तो आणखी वाफेच्या ती जलतत्वामध्ये झालं. वाफेचं जलतत्वामध्ये होते. तर आपण वायू तत्व, आपण प्रत्येक पृथ्वीचे गुणधर्म बघितले. तसं आता वायू तत्व म्हणजे हवा, पण त्याचे वैशिष्ट्य काय आहेत ते आधी बघणार आहोत. कारण
त्याचे गुणधर्म बघितले तर आपल्याला कळतं की त्याचे कुठल्या गुणधर्मांचा वापर आपण करून घेऊ शकतो. बरोबर. तर ती हवा कशी आहे, तर ती योगवाही आहे. स्वभावाने आत्मसात होणे. आता हे गुणधर्म त्याचे दिलेले आहेत पुस्तकांमध्ये, तर ते तसेच्या तसेच इथे मी दिलेले आहेत. सोबतच्या वस्तूच्या गुणधर्मानुसार हवा स्वतःचे वर्ण बदलते. म्हणजे स्वतःचा रंग काही नसतो ना हवेला, बरोबर. उदाहरणार्थ हिवाळ्यात हवा थंड असते किंवा उन्हाळ्यामध्ये ती गरम होते. म्हणजे तिला स्वतःच नाहीये. सूर्याची उष्णता जशी येईल त्याच्या प्रकारे ती होते की सूर्याची उष्णता नाहीये तर ती थंड राहणार आहे. सूर्याची उष्णता जास्त प्रमाणात आली तर हवा गरम होणार आहे. हिमालयासारख्या ठिकाणी ती थंड असते कारण ती बर्फात मिसळते. राजस्थानच्या वाळवंटात तीच हवा उग्र बनते आणि तिथे सर्वत्र पसरलेल्या उष्ण वाळूची उष्णता त्वरित शोषून घेते. तर समुद्र किनाऱ्याजवळच्या ठिकाणी तीच हवा दमट होते, म्हणजे ओलसर होते. हवेतील या घटकांचा वापर अरोमा थेरपी मध्ये केला जातो. अरोमा थेरपी काय असते तुम्हाला माहित आहे का? अरोमा म्हणजे नाही. एखाद्या गोष्टीचा वास. अरोमा अरोमा म्हणजे एखाद्या गोष्टीचा जो सुगंध आहे ना, गंध. सुगंधापेक्षा आपण गंध म्हणतो की हं? साधं आता गवती चहा प्रत्येकाला माहितीये. चहा करताना तुम्ही आलं टाकता किंवा गवती चहा टाकता, बरोबर. हं? आलं हो. किसून आलं किसून समजा मी किचन मध्ये एखादी गृहिणी चहा करते, बाहेरच्या व्यक्तीला कळतं की अरे चहाचं आधण ठेवलंय. कसं बरं कळतं? वासावरण. वासावरून. मग हा जो वास आहे त्यालाच अरोमा म्हटलं जातं. की गवती चहा टाकला तुम्ही की त्याचा जो त्या वनस्पतींमधला जो अरोमा आहे, जो वास आहे तो तुम्हाला येतो. हं? आणि ह्याच औषधी गुणधर्मांचा वापर हा सौंदर्याच्या गोष्टी म्हणजे सौंदर्य प्रसाधन त्याच्यासाठी किंवा सौंदर्य चिकित्सा म्हणूया आपण त्याच्यासाठी, शिवाय वेगवेगळे रोग बरे करण्यासाठी केला जातो. वेगवेगळ्या वनस्पतींचे एक्स्ट्रॅक्ट म्हणजे केलं जातं, म्हणजे त्याचे अर्क काढले जातात त्या वनस्पतींचे आणि ते अर्क काढून वेगळ्या तेलांमध्ये प्रत्येकाचं ठरलेलं असतं किती प्रमाणामध्ये तुम्ही वापरायचं, कारण का ते खूप कॉन्सन्ट्रेट असतं. खूपच स्ट्रॉंग असतात ते तेल आणि खूप महाग असतात. ती म्हणजे तुम्ही ते ड्रॉपर असतं ना औषधांचं, तर ते आपण डोळ्यामध्ये म्हणजे तोंडाने घ्यायचंय तर आपण कसं घेतो, चमच्याने औषध घेतो. तसं डोळ्यामध्ये आपण टाकतो का? तसं टाकतो का आपण चमच्याने घेतो तसं डोळ्यामध्ये टाकतो का? नाही, कारण तेवढी आवश्यकता नसते. आपल्याला 1-2 थेंबांचीच आवश्यकता असते डोळ्यातल्या औषधांची. त्यामुळे ते ड्रॉपरनी किंवा ते अगदी 1 थेंब 2 थेंब पडतं की नाही. तसं ही अरोमाचे जे अर्क, जे ती तेलं असतात त्याचे जे अर्क आहेत, अरोमा ऑइल, तर ते एक त्याचा बेस ऑइल असतं. म्हणजे की माझ्याकडे समजा गवती चहाचं अर्काचं तेल आहे आणि मग मी ते 1 थेंब घेतलं आणि इथे एक बेस ऑइल असतं. मग ते काळ्या तिळाचं तेल असतं किंवा वेगवेगळी तेलं असतात. त्यांना बेस ऑइल म्हणतात, की ते जास्त प्रमाणात घेतलं जातं आणि त्याच्यात त्याचे 1 थेंब, 2 थेंब, 3 थेंब अशा प्रकारे टाकले जातात आणि मग ते ऑइल मिक्स करून ते औषधी म्हणून वापरलं जातं. हे थाय मसाज किंवा वेगवेगळे मसाज केंद्र असतात तिथे सुद्धा ही वापरले जातात की किंवा अरोमा मसाजची केंद्र असतात किंवा अरोमाचा औषधी म्हणून वापर केला जातो. थेरपी म्हणजे तुम्हाला औषध म्हणून त्याचा वापर केला जातो. मग आता तुम्ही आयदर ते तुम्हाला अंगाला लावलं जातं किंवा वासाद्वारे हुंगवलं जातं. म्हणजे आता एखाद्याला झोप येत नाहीये तर काय, लव्हेंडर ऑइल असतं. तर काय सांगतात, तुमच्या उशीवरती लव्हेंडर ऑइलचे रुमालावरती 2-3 थेंब टाकायचे आणि ते उशीवरती ठेवायचे की तुम्हाला त्याचा तो वास येईल आणि मग तुम्हाला त्या वासाने तुम्हाला झोप येते, बरोबर. किंवा काही काही अरोमा ऑइलचे असे हे असतात, डिफ्युजर असतात. तर मी जर गुगल केलं तर तुम्हाला बघायला मिळेल. खाली एक दिवा असतो आणि तो दिवा पेटवतात आणि वरती त्या याच्यामध्ये एखादी पणती सारखी अशी छोटी वाटी असते चिनी मातीची, त्याच्यामध्ये तुम्ही ते ऑइल टाकायचं. ते दिव्यानी ते
ऑइल आहे ते हळूहळू गरम होऊन त्याचा सुगंध पूर्ण रूमभर होतो आणि त्याचा इफेक्ट तुमच्या मनावरती होतो. की तो वास घेता आणि तुम्हाला मग बरं वाटायला लागतं, खूप सुदिंग वाटायला लागतं, रिलॅक्स वाटायला लागतं. अशा प्रकारे त्याची ट्रीटमेंट, वेगवेगळ्या प्रकारे त्याची ट्रीटमेंट ही दिली जाते. आलं लक्षात? कळलं का? म्हणजे थोडं तरी काय कळलं तुम्हाला? हो, अरोमा थेरपी कळले. हा, थोडं म्हणजे तर आता तुम्ही बघितलं म्हणजे आपण इथे का बरं बघतो? तर हवा आपण वायू तत्व बघतो ना, हो की नाही? मग ते अर्क आहे ते हवेतून तुम्ही त्याचा थेरपी म्हणून वापर करता. ते अर्क तुम्हाला हवा हे माध्यम झालेलं इथे. आलं लक्षात? जाऊया. आता हा दुसरा म्हणजे सूक्ष्मता. सूक्ष्मतेमुळे ते कुठेही आणि सर्वत्र जाऊ शकते. जे हा दुसरा हवेचा गुणधर्म आहे की ते खूपच सटल आहे, सूक्ष्म आहे आणि म्हणून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जसं हवेतून आपण बघतो ना, एका ठिकाणी सुगंध म्हणा, दुर्गंध म्हणा, एकीकडून दुसरीकडे जायला काही वेळ लागत नाही. इतकं मायन्यूट ते पटकन जाऊ शकतं. जिथे जागा आहे, स्पेस आहे आणि किती म्हणजे तर तिथे किती अगदी कमी वेळामध्ये म्हणजे ती जागा तिथे ती हवा आहे ती व्यापू शकते ती जागा. कारण का ती खूप सूक्ष्म आहे म्हणून ती लगेचच काही मिनिटातच ती जागा हवेने व्यापू शकते. त्याच्यानंतर दिग्दर्शकीय क्षमता म्हणजे काय? तर जीवनशक्ती टिकवून ठेवण्यासाठी आणि शरीराच्या विविध यंत्रणेच्या कार्यासाठी हवा ही महत्वाची आहे. हवा विविध वस्तू सोबत हलवून आणि वाहून नेऊ शकते. ते इतर वस्तूंवर प्रभाव टाकू शकते आणि त्यांची दिशा बदलू शकते. आता मला सांगा आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आहे का? हो. सगळ्यांना माहित आहे शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. सगळ्यांना माहितीये. हा, मग मला सांगा हो. का बरं म्हणता तुम्ही पंचमहाभूतांनी बनलेलं? मला नाही माहिती, तुम्ही सांगा का बरं असं म्हणतात पंचमहाभूतांनी बनलेलं? त्यात डोळे हे अग्नीचं काम करतात, अग्नी तत्वाचं काम करतात. आपली हालचाल ही वायू तत्वाची काम करतात. काय काय? आपली हालचाल हे वायू तत्व दर्शवतं शरीरात. स्थूल देह हे पृथ्वी तत्व दर्शवतं. आपल्या प्रत्येक शरीरातली पोकळी हे आकाश तत्व दर्शवतं आणि जल म्हणजे जे काही आपल्यामध्ये रस वगैरे आहे ते जलतत्व दर्शवतं. रस, रक्त हे जे आहे. आणि मग पोकळीचं काय म्हणलात तुम्ही? आकाश तत्व. ज्या काही पोकळ्या आहेत म्हणजे जसं हृदयामध्ये, फुफ्फुसामध्ये, जठरामध्ये. बरोबर, म्हणजे आपलं शरीर सुद्धा हे पंचमहाभूतांनी आपलं बनलेलं आहे. आता आपण शरीरामध्ये आता आपण हवा आपण जर वायू आपण बघतो आहोत तर हवेचा हा काय गुणधर्म आहे की हवा आपल्या बरोबर सगळ्या गोष्टी घेऊन जाते. बरोबर? म्हणजे मी का तुम्हाला हे मधून मधून आठवण करून देते, आपण हे का शिकतो आहोत तर आपण शरीराशी संबंध आहे या पंचतत्वांचा आणि ही पंचतत्वांचा वापर करून हे शरीर पण पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. शिवाय याच पंचमहाभूतांचा उपयोग करून आपल्या शरीरात जी साठलेली विशुद्धी आहे, अशुद्धी आहे ती काढून टाकण्यासाठी पण आपण ह्याच पंचमहाभूतांचा वापर करणार आहोत. आणि हे पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर आपण स्वच्छ करणार आहोत. आणि आपल्या शरीरातली जी चैतन्य शक्ती आहे ती चांगल्या प्रकारे टिकवून ठेवणार आहोत की आपलं आरोग्य हे चांगलं राहणार. तर हवा जी आहे तर ही आपल्या सोबत इतर गोष्टी घेऊन जाते. बरोबर? त्यामुळे म्हणजे एखादी गोष्ट साफ करायची आहे तर वाऱ्याबरोबर ती साफ होते. हा त्याचा गुणधर्म आहे. आणि किंवा एखाद्या गोष्टीची दिशा बदलायची असेल तरी सुद्धा हवेचा म्हणजे आपण सरळ बोट जरी म्हणलं तर समुद्रामध्ये वाऱ्यामुळे त्या हवेची बोटेची दिशा बदलू शकते. आता निसर्गोपचारामध्ये उत्सर्जन म्हणजे आता घामाचं उत्सर्जन, विष्ठेचं उत्सर्जन हे हवेमुळेच होतं ना, वायू तत्वामुळेच होतं ना. बरोबर, वायू तत्वामुळे होतं आणि आकाश तत्व शरीरामध्ये ज्या पोकळ्या आहेत तर त्या दोन्ही येतं याच्यामध्ये. कारण पोकळ्या आहेत की नाही
म्हणून तिथे ती घाण येते आणि वायू तत्व त्याच्यामुळे ते फोर्सफुली बाहेर नेणं जे असतं तर ते त्याच्यामुळे घडवून आणता येईल. निसर्गोपचारातील एक अतिशय फायदेशीर उत्तम अशी ही उपयुक्त चिकित्सा आहे. त्यासाठी योग्य वेळी म्हणजे सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर काय करायचंय तर मोकळ्या हवेमध्ये समुद्रकिनारी नदी किनारी चालायला जायचं आहे. मला एक सांगा, आपल्याला जर खूप टेन्शन आलंय, खूप घरामध्ये कटकट झाली आहे, बायको त्रास देते, नवरा त्रास देतोय, मुलं काहीतरी चालू आहे त्यांचं चिकचिक, मग अशा वेळेला चला घराच्या बाहेर जाऊन येऊया, जरा एक चक्कर मारून येऊया, असं वाटतं की नाही? वाटतं ना? मग हम्म. मग तुम्हाला आल्यावर बरं वाटतं? हो. जरा एक चक्कर का बरं वाटतं? हवा म्हणजे निसर्गातली जी फ्रेश हवा आहे ती आपल्या शरीराला लागते आणि त्याच्याने जे काही टॉक्सिन असतात म्हणजे जे नकारात्मकता असते ती निघून म्हणजे जाते आता याचा इथे अनुभव. इथे तुम्ही विचार करा की तुमचे विचार ऍक्च्युली काय झालंय, तुमचे विचार बदललेत. हा म्हणजे जे काही घरामध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तुमचे विचार बदलले, तुम्हाला त्रास होतो. हा आणि मग त्रास झाल्यामुळे डोकं दुखायला लागलंय, म्हणजे विचारांमुळे तुम्हाला शारीरिक त्रास झालाय, म्हणजे मनामुळे, बरोबर? मग तुम्ही बाहेर हम्म. गेलात तर तुमचा परिणाम काय होतो मनावरती? मनाला बरं वाटायला लागतं आणि म्हणून शरीराला परत बरं वाटायला लागतं. आलं लक्षात? हम्म. म्हणजे आपण एक फिरून आलो तर बाहेर मोकळी हवा आहे, त्याच्यामुळे आपण जे घरामध्ये विचार आहेत ते थोडे थोडे विसरतो, बरोबर? मग ते थोडे थोडे विसरल्यावरती मला बरं वाटायला लागतं, कारण त्या विचारांचं सॅच्युरेशन इथे झालंय आणि म्हणून डोकं दुखायला लागतं किंवा आता जाऊ दे नको ती कटकट, मी जरा बाहेर जाऊन येतो. मग बाहेर गेल्यावरती बरं वाटतं का? कारण ते विचार तुमचे बदलतात, ते विचार तुमचे त्या वाऱ्याबरोबर हवेबरोबर ते सगळे निघून जातात आणि मग तुम्हाला हलकं वाटायला लागतं. किंवा रस्त्यात कोणीतरी भेटतं, तुम्ही बोलता, थोडेसे वेगळ्या विषयांवरती बोलता आणि मग तुम्हाला बरं वाटायला लागतं, मनाला चांगलं वाटतं. आणि मग असंच जर तुम्हाला निराश आहे, एखाद्याला डिप्रेशन आहे, कोणाशी बोलावंसं वाटत नाहीये, की एखाद्या ट्रॉमा मधून तो गेला, म्हणजे घरामध्ये एखाद्याच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालंय किंवा कायमचा बाहेर गावी गेलाय किंवा एखादी व्याधीच जडलीये की आता नको ते आयुष्य असं जर वाटतंय, आणि त्याच्यामुळे एकटेपणा आलाय, तर मग तुम्ही काय कराल? घरात राहून राहूनही कंटाळा आलाय, मग काय तर तुम्ही मोकळ्या हवेमध्ये फिरायला गेलात, समुद्रकिनारी चालायला गेलात, तर निश्चित बरं वाटतं की नाही? आपण बघा, आपलं रोजचं तेच तेच आयुष्य आहे, पण आपण सुट्टी घेतली 2 दिवस आणि तुम्ही कुठेतरी समुद्र किनाऱ्यावरती गेला, डोंगरावरती चालायला गेलात, मोकळ्या ठिकाणी फिरायला गेलात, की आपल्याला परत आपण काय कायमचे फिरायला जाणार नसतो. पण 2-4 दिवस गेल्यानंतर घरी परत आल्यावर तेच आयुष्य पुन्हा नव्याने जगण्याची ताकद येते की नाही आपल्याला? आपण तेच हम्म. असतो, आपले प्रॉब्लेम तेच असतात, काही बदललेलं नसतं. बदलते काय? तुमची मनस्थिती बदलते. बरोबर आहे की नाही? हां, तर हे तुम्हाला साध्य होतं, की मोकळ्या हवेत गेलात, समुद्रकिनारी फिरायला गेलात, की तुम्हाला बरं वाटतं. मनावरती त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट होतात. नदी, समुद्र, तलावाच्या पाण्यामध्ये चालायचंय, पायाचे स्नायू असतात, तर ते सशक्त होतात, चांगले होतात, त्यांच्यात ताकद येते. सुक्या किंवा ओल्या वाळूमध्ये चालायचंय, म्हणजे हे सगळे हवेमध्येच आहे. म्हणजे मोकळ्या ठिकाणी गेल्यानंतरच एक गोष्टी तुम्ही जर केल्या, तुम्हाला बरं वाटतं. म्हणजे आपण चप्पल घालून चालतो, त्याच्यापेक्षा समुद्राच्या लाटा येतायत, चप्पल हातात घ्यायची आणि त्या वाळूवरून चालायचं. मधूनच पाणी येतंय, म्हणजे आता मी जरी सांगते, तुम्ही इमॅजिन केलं तरी तुम्हाला बरं वाटणार आहे, की तुम्ही चालता आहात आणि मधूनच एक लाट येते, हळूच पायावरून जाते आणि परत ती ओसरून जाते. पाय थोडेसे वाळूत जातात, थोडे ओले होतात, थोडी वाळू चिकटते, परत आपण पाय उचलून पुढे टाकतो. किती बरं वाटतं. आपण हे सगळं जर अनुभवलं, म्हणजे नुसतं चालायचं नाहीये, काय घडतंय, मन सुद्धा त्या ठिकाणी जर तुम्ही नेलं, तर काय होतं, तुमच्या मनातले इतर विचार आहेत, तर ते तुटतात. आता तुम्ही इथे बसला आहात, एक विचारांची लिंक चालू असते. आता याच्यानंतर काय लेक्चर आहे, मला नंतर काय करायचं आहे, वगैरे, वगैरे, वगैरे.
पण आपण अशा ठिकाणी जातो त्यावेळेला नेहमी विचार करायचं की ते सगळं मला मागे सोडायचंय आणि आत्ता हा क्षण मला अनुभवायचा आहे. बरोबर? की मग तुमची ही विचारांची मालिका तुटते आणि तुम्हाला बरं वाटायला लागतं. त्याच्यामध्ये दुसरं काही रॉकेट सायन्स नसतं. तुम्ही म्हणून आपल्याला सगळे मोठं लोक सांगतात की प्रेझेंट मध्ये जगा, आहे त्या क्षणाचा अनुभव घ्या. तो अनुभव घेताना आपण जे विचार करतो म्हणजे काय असतं? आयदर मागचा विचार करतो किंवा पुढचे विचार करतो. या क्षणाचा विचार करत असतो का आपण? कधीच नाही. की नाही? मग हे वायू तत्व आहे ना, तर हे आपल्याला त्या क्षणी सगळे अनुभव त्या क्षणाचे तुम्ही अनुभवता आणि ती तुम्हाला ऊर्जा देतं. तुमची चैतन्य शक्तीला तुम्हाला चांगलं घडवतं. आलं लक्षात? आलं. तर त्याचे हे सगळे प्रकार आहेत की तुम्ही मोकळ्या ठिकाणी चालायला जा वगैरे वगैरे वगैरे. मला वाटतं आता हे संपलेलं. ओल्या हिरव्यागार गवतावर चालण्याने विशेष करून दव पडलेल्या जे हिरवगार गवत असतं तर उच्च रक्तदाब विकारामध्ये खूप मदत होते. तुम्हाला हायपरटेन्शन आहे, तुमचं ब्लड प्रेशर वाढतंय, तर सकाळी सकाळी उठल्यावरती चप्पल न घालता तुम्ही जर ओल्या हिरव्यागार गवतावर चाललात, ते थोडंसं ओलसर झालेलं असतं. का झालेलं असतं तर रात्रीचं जे धुकं किंवा रात्रीचं थंडगारपणा असतो त्याच्या येऊन त्याचं दव बनून त्या गवताच्या पानांवरती असतं आणि त्याच्यावरून तुम्ही चाललात तर तुम्हाला रक्तदाब तुमचा खूप कमी होतो आणि अशा याच्यावरती चालला तर चष्म्याचा नंबर सुद्धा तुमचा कमी होतो. म्हणजे अनवाणी तुम्ही हिरव्यागार त्याच्यावरून चाललात तर. धावणं, चालणं, भरभर चालणं, उड्या मारणं इत्यादी यासाठी आपले लिंग, वय, आपली शारीरिक क्षमता, हवामानातील बदल, भौगोलिक परिस्थिती इत्यादींचा साकल्याने विचार करावा. म्हणजे आपण या गोष्टी ज्या करणार आहोत, भराभर चालणं, उड्या मारणं किंवा इत्यादी या सगळ्या गोष्टी, तर आपण आपल्या शारीरिक क्षमतेचा आपण विचार करायचा आहे. मोकळ्या हवेमध्ये श्वासोच्छवासाच्या वेगवेगळ्या क्रिया केल्यास अधिक फायदा होतो. त्यामुळे फुफ्फुसे सशक्त होतात. अधिक प्राणवायू शरीरामध्ये रक्तामध्ये मिसळला जातो. यामुळे शरीर हे चैतन्यमय होतं. नादमधुर संगीत मन प्रसन्न करतं. संगीतावरती शेती. हे तुम्हाला माहिती आहे का म्युझिकचा उपयोग करतात शेतीसाठी? म्युझिकचा उपयोग शेतीसाठी करतात. हे माहिती आहे का तुम्हाला? माहितीये का? ऐकलंय का कोणी? हो, मी ऐकलं आहे की एका शास्त्रज्ञाने त्याच्या घरातील झाडावरती संगीताचा प्रयोग केला हो. आणि ती झाडं चांगली म्हणजे म्हणजे शेतीचं उत्पादन वाढतं. म्हणजे हा अगदी योगामध्ये तर ओंकाराचे पण परिणाम म्हणजे ओंकाराची टेप लावून ठेवली आहे किंवा ठराविक म्युझिक लावून ठेवतात आणि मग ते शेतीच्या उत्पादनामध्ये आणि म्हणजे त्याच्या क्वालिटीमध्ये म्हणजे फळं असतील तर ती चांगली येतात, फुलं असेल तर ती चांगली येतात किंवा दर्जेदार अशा प्रकारे. ठराविक वेळी ठराविक संगीत झाडांना ऐकवले तर खतांची गरज नाही असे प्रयोग केले गेलेले. आणि आपण जर म्युझिक ऐकलं तर म्युझिक नादमधुर असं आपण म्हणजे म्युझिक म्हणजे लाऊड म्युझिक नाही, ढॅन ढॅन वाजतंय असं म्युझिक नाही. तर ते सुद्धा मन प्रसन्न करतं. आता संगीत हा पण ध्वनी आपण मगाशी बघितलं हवेतून ध्वनी आपल्याला ऐकायला येतात तसे हवेतूनच येतात की नाही. तर वेगवेगळ्या रोगांवरती सुद्धा वेगवेगळ्या राग संगीतातले जे राग आहेत तर त्याच्या कॅसेट ऐकवतात. म्हणजे हाय ब्लड प्रेशर असेल तर अमुक एक राग, डायबिटीस असेल तर अमुक एक राग, दोन्ही असतील तर मग ठराविक राग ठराविक वेळी अशा प्रकारे त्यांना म्युझिक थेरपी दिली जाते जे पेशंट्सना. तर त्याचे सुद्धा खूप पॉझिटिव्ह इफेक्ट मिळालेले आहेत. कारण या संगीताचा परिणाम तुमच्या मेंदूतल्या केंद्रांवरती होतो आणि डायरेक्ट तिथे होतो आणि नंतर तुमचं मन म्हणजे मनावरती त्याचा परिणाम होतो. आणि आता जे असलेले बरेच 90% रोग हे मनोकायिक आजार आहेत. मनोकायिक आजार म्हणजे काय माहितीये का? मनोकायिक आजार
सायकोसोमॅटिक डिसिजेस हे माहितीये का? काय म्हणजे काय? मनोकायिक, आता याच्यामध्ये दोन शब्द आहेत, मन आणि काया. काया म्हणजे काय? शरीर. शरीर. म्हणजे मनामुळे तुमच्या शरीरावरती परिणाम झाला आणि तुम्हाला रोग झाले, त्याला म्हणायचं मनोकायिक आजार. आलं लक्षात? हं? मनावरती म्हणजे तुम्हाला तुमचं मनामध्ये काही बिघाड झालाय विचारांमुळे. मनामध्ये बिघाड कशामुळे होतो? विचारांमुळे. आणि मग तो बिघाड झाल्यामुळे ती स्थिती शरीरावरती कायम राहिली. एका क्षणी शरीर म्हणतं आता मी काय बाबा तुला झेलू शकत नाही, आणि मग त्या विचारांचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो. आणि मग कुठले आजार होतात? तर अँक्झायटी, म्हणजे तुम्हाला सारखं अरे बापरे चिंता वाटणं, हा प्रकार सारखा होतो. आता काय होईल किंवा काय, छातीत धडधडायला लागतं. तर काही लगेच काही झालं की आपण घाबरून जातो. नंतर डायबिटीज होतो. नंतर तुम्हाला हायपरटेन्शन म्हणजे हाय ब्लड प्रेशर होतं. तुम्हाला असे असंख्य जे आता जे काही आजार तुम्हाला ऐकिवात आहेत, ते सगळे बरेचसे आजार हे तुम्हाला मन बिघडल्यामुळे होतात. मन बिघडतं आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती होतो. हां, त्याला म्हणतात मनोकायिक आजार. आणि हे पूर्वी सुद्धा होते. हे म्हणजे रामानी वसिष्ठांना योग वसिष्ठमध्ये सांगितलेलं आहे, की मन बिघडल्यामुळे आजार होतात. शरीरावरती ते परिणाम दिसून येतात. हं, तर याच्यावरती म्युझिक थेरपी ही चांगल्या प्रकारे काम करते. आता हे झालं आपलं. पण त्यांनी म्हटलं, की शेतीवरती म्हणजे प्राण्यांवरती पण, आपल्या झाडांवरती पण त्याचा चांगला परिणाम होतो. तर ओंकाराचा परिणाम हे बऱ्याच जणांना माहिती आहे. मगाशी मी जसं म्हटलं, की ओंकार ध्वनीमुळे रोपट्यांची वाढ चांगली होते. आता हे असे आम्ही MA ला होतो त्यावेळेला आमच्या एका स्टुडंटनी हा प्रयोग केला होता. ते म्युझिक सारखं लावून ठेवलं होतं आणि काही झाडं लावली होती. आणि मग इतर पण झाडं लावली होती आणि मग नंतर त्याचा तिने 2 याच्यामध्ये परिणाम काय होतो हे दाखवलं होतं. की ओंकार लावलेले झाडं चांगल्या प्रकारे वाढली होती. आता आपण जे बोलतो ध्वनी, पण आता आपण जे बोलतो ते काय असतं? ऐकायला येतं आपल्याला, तर ते कसं ऐकू येतं? ध्वनी तरंगाद्वारे. तरंगाद्वारे. ध्वनीच्या ज्या लहरी आहेत त्या हवेतूनच येतात आणि आपण ते ऐकतो आणि आपल्याला म्हणजे आपल्याला ऐकायला येतं, की नाही? तर मग आता त्याचा उपयोग कसा प्रकारे करून घेतला जातो? तर मंत्रोच्चारामध्ये. की वेगवेगळे जे मंत्र आहेत, आता आपण सूर्यनमस्कार करताना किंवा आपले जे चक्र आहेत, त्या चक्रांच्या ठिकाणी पण मंत्र आहेत. प्रत्येक चक्राचा ज्यावेळेला चक्र मेडिटेशन केलं जातं किंवा चक्र ध्यान केलं जातं, तर त्या ठिकाणी आपण आपलं मन कॉन्सन्ट्रेट करतो आणि त्या ठिकाणी त्या चक्राचा रंग बघतो. त्या चक्राचा बीजमंत्र आहे तो आपण बोलतो. म्हणजे मूलाधार चक्रावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं तर लम असं म्हणणार आहोत, की नाही? मग त्याचा परिणाम काय होतो? किंवा आपण कुठलाही देवीचे मंत्र म्हणतो, ओम ह्रीम क्लीम. मग हे काय आहेत? हे सुद्धा बीजमंत्रच आहेत. हं, हे तुम्ही जर व्यवस्थित ह्रीम क्लीम म्हणता त्यावेळेला त्या मंत्रांचा परिणाम हा तुमच्या शरीरातल्या ग्लँड्स वरती होतो. एंडोक्राईन ग्लँड, अंतःस्रावी ग्रंथींवरती होत असतो. तुमच्या ऑर्गन्स वरती होत असतो. बरोबर? आणि त्याच्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह इफेक्ट येतो. चांगलं वाटतं. बरेच आजार कमी करण्यासाठी किंवा मनाच्या शक्ती वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो मंत्रोच्चारांचा, ध्वनींचा, बीजमंत्रांचा. हं? आलं लक्षात? आपण सूर्यनमस्कार घालतो त्यावेळेला सूर्यनमस्कार घालताना पण ओम ह्रीम राम रहीम रौम हे बीजमंत्र आहेत ना प्रत्येक याच्यात. सूर्याय नमः, मित्राय नमः म्हणताना त्याच्या आधी हा बीजमंत्र म्हणतात. मग हा बीजमंत्राचा तुमच्या चक्रांवरती त्याचे परिणाम घडून येतात. हं? वेगवेगळ्या रोगामध्ये संगीत आणि मंत्रोच्चाराचा फायदा झालेला आढळून आलेला आहे, हे आता आपण बघितलं. तर इथे आपलं संपलेलं आहे. तर पुढचा भाग आपण पुढच्या वेळेला करूया. कारण आता 2-3 मिनिटंच राहिलेले आहेत. कोणाला काही विचारायचं आहे का?
सर थांबूया का?